नमस्कार मित्रांनो. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यामध्ये तुळ राशीच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण असे बदल होणार आहेत. अर्थात हे जे बदल आहेत, हे पॉझिटिव्ह असणार आहेत, सकारात्मक असणार आहेत. याचप्रमाणे गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले जे काही त्रास तुम्ही अनुभवले होते, ते सुद्धा या 3 महिन्यामध्ये हळू कमी होणार आहेत. याचप्रमाणे तुमच्या बाकीचं जीवनाचं जे क्षेत्र आहे, हे सुद्धा या 3 महिन्यामध्ये कशाप्रकारे प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा तुमच्या व्ययस्थानात तुमच्याच राशीमध्ये आणि तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, हा तुमच्या भाग्यातून तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तुमच्या राशीमध्ये रवी, शुक्र, बुध, मंगळ हे ग्रह भ्रमण करणार आहे. अर्थातच येणारे जे 3 महिने आहेत, हे 3 महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात. अर्थात ॲक्टिव्ह असणं, मेहनत करणं हे तुमच्या राशीकरता काही नवीन नाही. तुम्हाला फिरायला आवडतं, व्यवस्थित राहायला आवडतं, थोडंसं लॅविश लाईफस्टाईलसुद्धा तुम्हाला आवडतं आणि अशाच प्रकारचा तुम्ही अनुभव प्रत्यक्ष या 3 महिन्यामध्ये घेणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, हा जबरदस्त दिसणार आहे आणि त्यामुळेच येणारे 3 महिने बऱ्याच प्रमाणात, ज्याला आपण बेटर हॅपनिंग म्हणतो, ही तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितच घडवून आणणार आहे. त्याच्यामुळे आरोग्याच्या संदर्भात तशी काही काळजी करू नका. फक्त इथे एकच आहे गोष्ट, की फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल. त्याचा जो तणाव आहे किंवा त्याचा जो ताण आहे, हा तुमच्या शरीरावरती जाणवू शकेल. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 जे पुरुष ग्रह आहेत महत्त्वाचे, रवी आणि मंगळ, हे तुमच्या राशीमध्ये बराच कालावधीसाठी भ्रमण करणार आहेत. त्यामुळे होईल काय, की तुमची जी भावनाशीलता आहे, ही थोडीशी जास्त झाल्यासारखी वाटेल. थोडंसं भडक तुमच्या भावना दिसून येतील. अर्थात तुमची जी रस आहे, ही बॅलन्स रस आहे, म्हणजे समतोलत्व राखणाऱ्या रस आहे. कदाचित तुमच्या समोरील ज्या व्यक्ती असेल त्यांना वाटू शकेल, की तुमच्या ज्या भावना आहेत, की तुम्ही जास्त प्रदीप्त झाले, पटकन रिॲक्ट करता. अशा प्रकारचा थोडाफार अनुभव येऊ शकेल, पण तो काळजी करू नका. त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. येणारे 2 ते 3 महिने तुमच्या शरीर स्वास्थ्य किंवा मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम असंच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू, की तुमचा जो आर्थिक स्तर आहे, हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, हा प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा राजयोगकारक ग्रह शनी हा षष्ठात भ्रमण करतोय, तो वक्री आहे, परंतु तो मार्गस्थ सुद्धा होणार आहे. राशीचा जो लाभेश आहे रवी, हा रवी तुमच्या 12व्या, प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. काळजी करू नका. येणाऱ्या 3 महिन्यामध्ये तुमचा आर्थिक स्तर अतिशय उत्तम असणार आहे. आर्थिक संदर्भात काळजी करू नका. फक्त इथे महत्त्वाची एकच गोष्ट आहे, की तुमची जी रास आहे, थोडीशी लॅविश लाईफस्टाईल जगणारी आहे. आणि तुमच्या द्वितीय स्थानामध्ये रवी आणि मंगळ सुद्धा येणार. तर खास करून नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये थोडंसं तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, तुमची आमदनी तर चांगली असेल, इन्कमसुद्धा चांगलं होईल, परंतु जर का खर्च जास्त झाले, मग त्या जास्तीच्या आमदनीचा तसा काय उपयोग होत नाही, कारण ती बॅलन्स दिसत नाही. तर इथे थोडंसं लक्ष द्या. आणि खरं तर आताचा जो सीझन आहे, हा म्हणजे फेस्टिवलचा आहे किंवा सणासुदीचा आहे, त्यामुळे खर्च थोडे जास्त होऊ शकेल. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर खास करून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर तुम्ही ट्रेड करा. त्याचे तुम्हाला फायदे निश्चित प्रकारे मिळू शकतील. तर एकंदरीत आर्थिक स्तर हा तुमचा उत्तमच असणार आहे. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं, तर राशीचा जो चतुर्थेश आहे शनी, हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो वक्री आहे. तर खास करून येथे सुद्धा घरातले जे वयोवृद्ध असतील, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास किंवा घरातील व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे गेल्या 2-2.5 महिन्यापासून जे त्रास तुम्ही बघत असाल किंवा जे आपण छोट्या-मोठ्या कारणामुळे थोडंसं मतवैचित्र वगैरे जे तुम्ही अनुभवलेलं असेल, ते साधारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यानंतर अगदी नॉर्मल झाल्यासारखं वाटेल. ज्याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले तुम्हाला काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतील, म्हणजे नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये काही नवीन गोष्टी करणं, रेमेडी करणं, तर असा जो प्रकार आहे, तो तुम्ही साधारण किंवा त्या संदर्भातले जे निर्णय आहेत, हे साधारण तुम्ही नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर घेऊ शकता. यानंतर लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं, तर खास करून तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, हा शनी तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो आता वक्री आहे. तर इथे 2-3 गोष्टी लक्षात घ्या. गेल्या साधारण 2-3 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, की जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर छोट्या-मोठ्या कारणामुळे छोटे-मोठे वादविवाद वगैरे अनुभवायला येतात. इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे, की आत्ता या 3 महिन्यामध्ये येणार नाही, फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. छोटे-मोठे विवादाचे बुडबुडे वगैरे येऊ शकतील. त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही.
ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा येणारा जो 3 महिन्याचा कालावधी येतो तसा व्यवस्थितच असणार आहे. काळजी करू नका. फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये जर का तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या संदर्भातले थोडेफार जरी काही लक्षण दिसली तर लगेचच्या लगेच त्यावरती काम करणं गरजेचं आहे. याचबरोबर जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र हे जे तिन्ही महिने आहेत म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे उत्तमच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे, कारण तुमच्या राशीकरता मंगळ जो ग्रह आहे तो सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. हा मंगळ तुमच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. इथे सुद्धा खास करून तुमच्या द्वितीय स्थानामध्ये रवी मंगळ असणार आहे. तर गेल्या साधारण 15 एक दिवसामध्ये सुद्धा तुम्ही अनुभवलेलं असेल की तुम्हाला वाटत असेल की तुम्ही थोडंसं तुमच्या जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यावर थोडेसे वादविवाद जास्त होत आहेत की काय, किंवा ते तुमच्यावरती हावी होत आहेत किंवा मतभेद जास्त चाललेले आहेत. काळजी करू नका, त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडंसं तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास या दरम्यान जाणवू शकतील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात गोष्टी मात्र नक्कीच वेगळ्या होणार, जसं की मी सुरुवातीला सांगितलं. कारण तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा 19 ऑक्टोबर नंतर तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. तर खास करून तुम्हाला तुमचं जे काही करिअर आहे त्या संदर्भात नवीन काही गोष्टी करायच्या असतील, म्हणजे करिअरच्या संदर्भात नवीन बिझनेस करायचा असेल, नवीन नोकरीच्या संदर्भात नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात विचार करायचा असेल, तर त्या संदर्भातले काही चांगले संधी तुमच्या समोर येऊ शकतील आणि त्या तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहे. आणि जर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ आहे यांच्याबरोबरचे सुद्धा तुमचे जे नातेसंबंध आहे ते अतिशय उत्तम असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या समोरच काही चांगल्या संधी येतील की ज्या सकारात्मक असेल. त्यामुळे काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी तुम्ही निश्चित अनुभवणार आहात. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हे जे 3 महिने आहेत, त्या 3 महिन्यामध्ये 2 ज्या गोष्टी आहेत त्याकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे, किंवा त्या गोष्टींच्या संदर्भात तुम्हाला जास्त अनुभव येतील. पहिलं तुमचं करिअर आणि दुसरं म्हणजे आर्थिक संदर्भ. लक्षात घ्या, आर्थिक संदर्भात तुम्हाला पैसे वगैरे येतील, परंतु खर्च आहे त्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं आहे. तर आता आपण चर्चा करू ग्रहयोगाबद्दल, की 3 महिन्यातले जे ग्रहयोग आहेत हे कशा प्रकारे परिणाम करतील. तर साधारणतः दिनांक 11 ऑक्टोबरला शनी आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. शनी जो की तुमच्या षष्ठ स्थानांमध्ये भ्रमण करतो, त्याच्यावर तुमच्या व्ययातला जो शुक्र आहे हा प्रतियोग करणार आहे. तर थोडंफार स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो हा थोडा जाणवू शकेल. आता हा जो स्ट्रेस आहे हा तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातला असेल किंवा तुमच्या करिअरच्या संदर्भात, पण तो तात्कालिक असेल, तेवढ्या वेळेपुरता असेल. आणि दिनांक 14 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक 14 तारखेच्या आसपास किंवा 14 तारखेला घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील किंवा फसवलं जाणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. थोडी काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला गुरु आणि मंगळाचा त्रिकोणयोग होणार आहे. गुरु जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, त्याच्याबरोबर तुमच्या द्वितीयातला जो मंगळ आहे हा त्रिकोणयोग करणार आहे. अर्थात हा त्रिकोणयोग अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. त्या संदर्भातले काही चांगले फायदे सुद्धा मिळतील, आर्थिक लाभ सुद्धा मिळतील आणि कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही नवीन ऑपॉर्च्युनिटी वगैरे तुमच्या समोर येऊ शकतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला शनी आणि मंगळाचा सुद्धा त्रिकोणयोग होणार आहे. षष्ठातला शनी आणि दशमातला द्वितीयातला मंगळ हे त्रिकोणयोग करण्यात आर्थिक संदर्भात काही प्रलंबित जे आर्थिक संदर्भ होते किंवा तुमचे लाभाच्या संदर्भात काही प्रलंबित लाभ समजा असतील तर ते या दरम्यान मिळतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काही बेटर हॅपनिंग, चांगल्या खबरा तुम्हाला ऐकू येऊ शकतील किंवा तुम्हाला मिळू शकतील. तर हे होते साधारण ऑक्टोबर महिन्यातले ग्रहयोग. आता आपण नोव्हेंबर महिन्यातल्या ग्रहयोगांबद्दल चर्चा करू. जसं की दिनांक 4 तारखेला मंगळाचा हर्षलची प्रतियोग आणि नेपच्यूनची त्रिकोणयोग होणार आहे. द्वितीयातला मंगळ याबरोबर अष्टमातला जो हर्षल आहे प्रतियोग करेल आणि षष्ठातला जो नेपच्यून आहे तो त्रिकोणयोग करेल. खर्चावरती नियंत्रण ठेवा. खर्च तुमचे या दरम्यान थोडेसे जास्त होतील. तुम्हाला इन्कम तर चांगलं होईल, पण तो खर्चाच्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत तर त्या ठिकाणी तुमचं थोडंसं गणित चुकू शकेल. इथे थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 17 तारीख ही थोडी महत्त्वपूर्ण राहील, कारण द्वितीयातला रवी, त्याच्याबरोबर दशमातला गुरु आणि षष्ठातला जो शनी आहे हा त्रिकोणयोग करणं, काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळतील. व्यवसायाच्या संदर्भात, कामधंद्याच्या संदर्भात, करिअरच्या संदर्भात काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. लगेचच्या लगेच त्यावरती काम
तुम्ही करू शकता किंवा जर का तुम्ही त्याच्यावरती काम चांगलं करेन, जर का तुम्हाला ते सकारात्मक वाटेल, तर नक्की त्या संदर्भातले निर्णय तुम्ही घेऊ शकता. कारण हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट दिनांक 17 तारखेला होणारा योग आहे, हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे. दिनांक 19 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोण योग आणि हर्षलशी प्रतियोग करणार आहे. द्वितीयातला बुध हा अष्टमातील हर्षलशी प्रतियोग आणि षष्ठातील नेपच्यूनशी त्रिकोण योग करणार आहे. खास करून इथे जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या संदर्भात काळजी घ्या. म्हणजेच कागदोपत्री व्यवहार, आर्थिक संदर्भातले कागदोपत्री व्यवहार जपून करणं गरजेचं राहील. एकंदरीत सांगायचं झालं तर ते आर्थिक व्यवहार थोडेसे टाळले तर चांगलं होईल किंवा सुखकर होईल. कारण या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये आर्थिक संदर्भातल्या ज्या घडामोडी असतील त्या थोड्याशा जास्त प्रमाणात तुम्हाला जाणवतील. त्या संदर्भात थोडंसं सावध किंवा सजग राहणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला रवीचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलची प्रतियोग होणार आहे. या ठिकाणी सुद्धा जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. पैशाच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान अजिबात घेऊ नका. ज्याप्रमाणे दिनांक 30 तारखेला शुक्राचा सुद्धा अष्टमातील हर्षलची प्रतियोग आणि षष्ठातील नेपच्यूनची त्रिकोणयोग होणार आहे. इथे सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आता डिसेंबर महिन्यातला जे योग आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर 10 तारखेला हर्षलचा बुधाशी प्रतियोग होणार आहे. आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. तर साधारणतः नोव्हेंबरचा जो संपूर्ण महिना आहे त्यामध्ये तुमचा जो आर्थिक स्तर आहे किंवा तुमचे आर्थिक जे व्यवहार असतील त्यावर तुम्हाला खास करून लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. काही प्रलोभनं येतील परंतु त्याला बळी मात्र पडू नका. या 3 महिन्याच्या पौर्णिमा त्या संदर्भात सांगायचं झालं तर दिनांक 7 ऑक्टोबरला, 5 नोव्हेंबरला आणि 11 डिसेंबरला पौर्णिमा असणार आहे. अमावस्या जे असणार ते 21 ऑक्टोबरला असणार आहे, जी की आपण लक्ष्मीपूजनाचे म्हणतो. आणि दिनांक 20 नोव्हेंबरला सुद्धा असेल आणि 20 डिसेंबरला सुद्धा अमावस्या असणार आहे. तर खास करून पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, वादविवादात जाऊ नका. कागदोपत्री व्यवहारापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं तूळ राशीचं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.